वाशिम जिल्ह्यातील झेंडूच्या शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे। ऐन दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। माढा तालुक्यातील बाकावमध्ये पुराच्या पाण्यातून 2 महिन्याच्या बाळाला बाहेर काढलंय। बाळाला बाहेर काढतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। कुडाळ तालुक्यातील नवजे गावात चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। यामध्ये गावातील मोठं नुकसान झालं आहे, तर भात शेती जमीनदोस्त झाली आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला आहे। 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत करण्यात आली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला आहे। नांदेडच्या करमोडी ग्रामपंचायतीनं शासनानं दिलेली मदत नाकारली आहे। शासनानं 85 रुपये प्रतिगुंठाप्रमाणे मदत दिली आहे, मात्र तुटपुंची मदत असल्याचं म्हणत मदत न स्वीकारण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला। दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती लागू करणार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। 2215 कोटींची मदत वितरण करण्यास सुरुवात केल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली। केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत सुरू करण्यात आली आहे। पूरग्रस्तांना 3 महिने कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वसामान्यांच्या लालपरीची पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वीच प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे। चिपळूणमधील TWJ कार्यालयाची आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्याकडून चौकशी करण्यात आली। मागील 6 महिन्यांपासून भाडे थकवल्यानं 11,000 गुंतवणूकदार हवालदिल झाले। गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये थकीत आहेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यूचे 27 तर मलेरियाचे 6 रुग्ण आढळले। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागानं परिसर स्वच्छ ठेवण्याचंही आवाहन केलंय। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी हजर नसल्यानं प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला 2 तास उपचार मिळाले नाही। जळगाव जिल्ह्यातल्या सोनवत प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा संतापजनक प्रकार आहे, तर या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला। विरार पूर्वेकडील चंदन रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्यामुळे रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला। भिवंडी वाडा परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे, यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतोय। तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे। पालघरच्या जव्हार इथं भर पावसात आदिवासी समाजाकडून आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाजानं अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीमधील आरक्षणावर दावा केल्याच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला। बुलढाण्यामध्ये नागरिकांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। भोसा ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनामध्ये विविध संघटनांनी सहभाग घेतला। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। आज सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांची वाढ झाली, तर सोनं 1,20,500 रुपये इतक्या विक्रमी दरांवर पोहोचलं। अहिल्यानगरमध्ये झालेल्या राड्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता। यावरून आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। इम्तियाज जलील या राड्याकडे राजकीय दृष्टीने पाहत असल्याचं
मत जगताप यांनी व्यक्त केलं. तर अहिल्यानगर शहरामध्ये वाद पेटवण्यासाठी हा नियोजित कट होता असा आरोप संग्राम जगताप यांनी केला. नालासोपाऱ्यामधील आशियाना अपार्टमेंटमधील गादीच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.